श्री क्षेत्र अक्कलकोट विकासाकरिता तातडीने तीर्थक्षेत्र विकास निधीची तरतूद करण्याबाबत केंद्राच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र सूचीमध्ये अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी पैलवान रणजित काशीद यांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले। तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे बारामाही स्वामी दर्शनार्थ पर्यटनार्थ येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। भाविकांची प्रचंड संख्या, वाहनांची प्रचंड संख्या पाहता येथील रस्ते अद्यापही अरुंद आहे। वाहने पार्किंग करिता जागेचा अभाव, प्रसाधन गृहाची कमतरता, भूमिगत विद्युत तारा व ड्रेनेजचा अभाव आहे। अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामींची वटवृक्ष मंदिर, जोशी मठ, टिळक गल्ली, अन्नछत्र मंडळ, भारत गल्ली येथील गुरु मंदिर, बुधवारपेठ येथील स्वामींचे समाधी मंदिर, स्टेशन रस्त्यावरील राजे रायमठ ही सर्व मंदिरे परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत। अरुंद रस्ते, वाहने पार्किंगसाठी अपुरी जागा, अपुरे प्रसाधनगृहे अशा अनेक समस्यांनी भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा अद्यापही मास्टर प्लॅन राबविण्यात आलेला नाही। पुढील 20 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून येणाऱ्या भाविकांचा ओघ विचारात घेऊन तातडीने मोठे रस्ते रुंदीकरण, वाहने पार्किंग जागा, पुरेसे प्रसाधनगृहे, भूमिगत विद्युत तारा, भूमिगत मोठ्या गटार, पाणी पुरवठा आदी मूलभूत कामे तातडीने हाती घेणे गरजेचे बनले आहे। याकरिता तीर्थक्षेत्र विकास निधीची आर्थिक तरतूद, तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करणे, अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा केंद्राच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ सूचीमध्ये समावेश होण्यासाठी आपणाकडून स्वामी सेवा म्हणून प्रयत्न करावे ही नम्र विनंती, असे कटारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे।